महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत बंदचा फटका शाळकरी मुलांना। तेव्हा आम्हाला बस सोडली होती, नंतर इथं आल्यावर समजला की संप आहे। मग तेव्हा बस सोडत नव्हते, सरांनी विनंती करून आम्हाला बस सोडले। आम्ही खूप सारे आहेत। इंदिरा गांधी विद्यानगर, आमा पाटील अजून आहेत। आम्ही दोंगडवून आलो। तुम्हाला सूचना केली होती का संप आहे बसचा? सकाळी प्रार्थना चालू होत्या तेव्हा आम्हाला सूचना दिली आहे। नाही बस वाल्यांनी ज्या वेळेस असं नाही, तुम्हाला डायरेक्ट घेऊन आले? हो। आणि इथं आल्यानंतर काय झालं? इथं आल्यानंतर बस नाही सोडत होते। काय म्हणत होते? बस नाही सोडणार, संप आहे। सरांनी विनंती करून सोडले। तुमची काय भूमिका होती याच्यावर? बस सोडल्या पाहिजे। महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत बंद पुकारल्याने शाळकरी मुलांची व प्रवाशांची पिंपळनेर बसस्थानकात एकच गर्दी पाहायला मिळाली। सविस्तर माहिती अशी की खेडोपाडी रात्री मुक्कामी आलेल्या लालपरी अथवा एसटी सकाळी जेव्हा शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांना पिंपळनेरात आणले तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना जेव्हा वरिष्ठांच्या दूरध्वनीद्वारे बंदबाबत माहिती दिली जाते तेव्हा परतीला असलेल्या एसटी कर्मचारी अचानक सांगतात की एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने पिंपळनेर बसस्थानकातील एकही बस जाणार नाही असे कळल्यावर प्रवासी व शाळकरी विद्यार्थी बसस्थानकात जमल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या अनेक मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिल्याने शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षकांनी पिंपळनेर बसस्थानक कर्मचारी यांच्याशी सदर वरिष्ठांशी संपर्क साधून काही तासातच पिंपळनेर शहरालगत असलेल्या आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थी व प्रवाशांना आपापल्या गावी पोहोचले पाहिजे यासाठी शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली। कर्मचारी हे बेमुदत संपावर जरी उतरलेले होते तरी त्यांच्या मुक्कामी गाड्यांमधनं आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेत आणलं। त्यानंतर ते संपावर उतरले आणि त्या विद्यार्थ्यांची गैरसोय त्या ठिकाणी निर्माण झालेली होती। त्याच्यासाठी पिंपळनेर परिसरातील सर्वही शाळेतील शिक्षक या आणि विद्यार्थी हे पिंपळनेर बस आगार स्थानकामध्ये येऊन त्यांना विनंती केली की आपण जरी संपामध्ये उतरले असणार तरी या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता या विद्यार्थ्यांना सोडण्याची विनंती त्यांना आम्ही केली आणि ती विनंती त्यांनी मान्य करून सर्वही विद्यार्थ्यांना त्यांच्या गावांना सोडण्याची व्यवस्था त्यांनी केली। याच्यासाठी आम्हाला पिंपळनेर पोलीस स्टेशन त्याचबरोबर पिंपळनेर येथील सर्व पत्रकार बंधू यांनी सहकार्य केलं आणि असंच सहकार्य यापुढेही करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। त्याचबरोबर शासनाला अशी एक नम्रतेचं आव्हान आम्ही करत आहोत की असे कर्मचारी ज्याही वेळेस संपावर उतरत असतील तर त्यावेळेस सर्वसामान्य लोकांना खूप मोठ्या त्रासाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत असतं। सहानुभूतीपूर्वक त्यांच्या संपाचा विचार करून जो तुम्हाला निर्णय घ्यायचा आहात लवकरात लवकर घ्यावा की जेणेकरून सामान्य जनतेची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही आणि शासनाने यांच्या प्रश्नांचं दखल घ्यावी ही सर्वसामान्य लोकांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो। धन्यवाद। या पिंपळनेर शहरातील बसस्थानक येथे कंट्रोलर अथवा कर्मचारी नसल्याने यावेळी स्वतः शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व प्रवाशांना कंट्रोल रूम मध्ये जाऊन आवाहन करताना दिसत आहेत। शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवतो परंतु तो समाजही घडवतो याचे चित्र दिसत असल्याने प्रवाशांनीही समाधान मानले। सरकारला नवापूर गर्जना न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की 24 तास आपल्या परिवारापासून दूर असलेल्या प्रवाशांना त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचविण्यासाठी दिवसरात्र ड्युटी लालपरीचे कर्मचारी 24 तास करीत असतात। सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून बेमुदत संप लवकरात लवकर कसा संपेल व प्रवाशांची शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने तोडगा काढला पाहिजे। यावेळेस खास करून शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। पिंपळनेर मुक्कामाच्या गाड्या सर्व विद्यार्थी येऊन गेले असल्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी साहेबांना विचारून सर्व गाड्यांचं नियोजन करून विद्यार्थ्यांना सोडण्यात सुखरूप पोहोचवले आहेत। तरी उद्याचा प्रश्न अजून पुढे निकाल लागल्याशिवाय होणार नाही। बेमुदत आहे अजून निश्चित नाही, 10,000 आंदोलन आहे। शिक्षण